हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांचं प्रतिभा आडे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे। तर आजची आपली रेसिपी आहे आरोग्याला लाभदायी अशी शेंगदाण्याची वडी। चला तर मग पाहूया। यासाठी मी इथं घेतलेला आहे 1 वाटी गूळ आणि 1 वाटी शेंगदाणे, दोन्ही हे समप्रमाणात घ्यायचे। आता शेंगदाणे बारीक गॅसवरती चांगले खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने। यानंतर शेंगदाणे हे आपण पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आणि त्याच्यावरची साल काढून घेऊयात। आता शेंगदाण्याची चांगली अशी आपण बारीक पावडर करून घेऊयात। ज्यावेळेस आपण हे मिक्सरला लावतो त्यावेळेस मिक्सर हे चालू बंद करूनच फिरवायचं, जेणेकरून आपल्याला पूड ही व्यवस्थित मिळेल। बघा इथे एक सुद्धा शेंगदाणा हा बारीक मोठा नाहीये, एक लगट आपली अशी पूड तयार झालेली आहे ती। आता पॅन मध्ये 1 चमचाभर तूप टाकायचा आणि 1 वाटीभर गूळ। गूळ हे व्यवस्थित अशी वितळू द्यायचं। गूळ हा चांगला वितळला की त्याच्यामध्ये आपण आता शेंगदाण्याची पूड टाकून घेणार आहोत। शेंगदाण्याची पूड टाकल्यानंतर मिश्रण आपल्याला लवकरात लवकर असं एकजीव करून घ्यायचं। मिश्रण घट्ट झालं की नंतर आपली गाठी तयार होतात, त्याच्यासाठी व्यवस्थित असं एकजीव करून घेऊयात। बघा किती छान असं झालेलं आहे ते। आता इथं एक ट्रे घ्यायचा किंवा एक ताट घ्यायची, त्याच्यामध्ये तूप टाकून चारी बाजूने तूप हे व्यवस्थित पसरून घेऊयात। मिश्रण जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच आपण याला व्यवस्थित सेट करून घेणार आहोत। चारी बाजूने व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे। एक समान असं आपण मिश्रण व्यवस्थित पसरून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला ज्या वेळेस वड्या पाडणार आहोत त्या वड्या ह्या एक समान येतील। मिश्रण हे गरम असल्यामुळे हाताला हात चटका बसू शकतो, यासाठी हात हे थंड पाण्यामध्ये बुडवून या पद्धतीने असे प्रेस करून घ्यायचं। चारी बाजूने एक समान असं प्रेस करून घेतलं की वडी पडताना सुद्धा छान पडते। मिश्रण हे पूर्ण थंड झालंय। आता आपण इथे त्यांच्या वड्या पाडून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता इथे किती छान अशी वडी तयार झालेली आहे ती। बघा तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही वड्या पाडून घेऊ शकता। चवीला तेवढी छान लागते। ज्या वेळेस आपल्याला काही गोड खायची इच्छा होईल त्यावेळेस आपण नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा। बघा किती छान अशी खुसखुशीत आपली शेंगदाण्याची वडी ही तयार आहे। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि अशाच नवीन रेसिपीजसाठी प्रतिभा आडे ऑफिशियल या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा।